मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो, या ठिकाणी या सभेचे अध्यक्ष माननीय शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर लागली तर राष्ट्रगीत होईल आणि आभाराचा कार्यक्रम झाल्यानंतर येथील त्याच्यानंतर प्रेस कॉन्फरन्स होईल तशी सूचना दिली जाईल। जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आजच्या या पक्षाच्या बैठकीला उपस्थित असलेले आदरणीय आमचे नेते, या राज्याचे माजी मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ नेते ईश्वर बापू जैन, राजूजी देशमुख, संतोषजी चौधरी, BHG पाटील, काळे साहेब, आपल्या जिल्ह्याचे आमचे अध्यक्ष प्रमोदजी पाटील, खोडपे सर, इजाज मलिक, वंदनाताई चौधरी, मंगलाताई पाटील, अशोकजी वंजारी, रिकू चौधरी, विश्वजित पाटील, गौरव वाणी, उमेश पाटील, मजर पठाण, रिजवान खाटिक, शशिकांत साळुंके, संग्राम सूर्यवंशी, कल्पिता पाटील, सचिन पाटील, सर्व उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांनो, प्रथमतः मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। ईश्वर बापूंनी बोलल्याप्रमाणे मला उशीर झाला। सकाळी मी वेळेवर आलो, वेळेवर उठलो, परंतु जैन समूहाच्या असलेल्या देशाला आणि जगाला, महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणणाऱ्या, शेतकऱ्यांचा विकास साधणाऱ्या एका प्रकल्पाला भेट देण्याची माझी इच्छा होती। त्यामुळे त्यांना भेटीला गेलो। कांबळे म्हणून आपला एक इथला पदाधिकारी होता, इंगळे, दुर्दैवाने त्यांचा इथं अटॅक आला होता, त्याला बघायला गेलो होतो आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला। सभा 10ची होती, नेत्याला नवी सभा असते की 11 नंतर गेल्यानंतर सभा होते, पण तुम्ही एवढे टाइमशीर आहात की बाबूजींचा फोन आला, 10ला लोक सगळे जमा झालेले आहेत। बरेच लोक निघून गेलेली होती। मला वाटलं सभा कशी होईल, पण तुम्ही सर्व निष्ठावंत उभे राहिले पाठीमागे आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल हृदयापासून पहिलं तुमचा आभार व्यक्त करतो। आमच्या दोन्ही नेत्यांनी माझा उल्लेख केला, मी माझं भाग्य समजतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पवार साहेबांच्या पक्षाचा अध्यक्ष होण्याचा मला योग मिळाला। पवार साहेबांच्या पक्षाचा अध्यक्ष होणं एवढं सोपं नाही। साहेब एखादा कार्यकर्ता नेता निवडताना फार चौकसपणे त्याचा अभ्यास करतात। या पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून भुजबळ साहेबांपासून ते अगदी या काल परवापर्यंत असलेल्या जयंत पाटील साहेबांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या पक्षाची वाढ, या पक्षाचं यश आणि या पक्षाला ताकद मिळवून देण्याचा प्रयत्न केला। 5-5, 7-7 वेळा आमदार, बऱ्याच वर्षापासून मंत्री, असं वजनदार व्यक्तिमत्व असलेले आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी अध्यक्ष झाले। माझ्याकडे अध्यक्षपद हे चांगल्या परिस्थितीत आलं असतं तर मी समजू शकलो असतो। माझ्याकडे अध्यक्षपद हे लढण्याच्या परिस्थितीत आलं हे मी माझं भाग्य समजतो। कारण एखाद्या कार्यकर्त्याला आपलं नेतृत्व दाखवण्याची संधी हे विरोधात असल्यानंतरच मिळते। मी खडसे साहेबांना नेहमी बघतो, ते जोपर्यंत विरोधात पक्षात होते तोपर्यंत ते चमकत होते। सत्तारूढ पक्षामध्ये गेल्यानंतर खडसे साहेबांचा जो बाणेदारपणा, जो अभ्यासपूर्ण, मी खडसे साहेबांना खरंच आदर ठेवतो। सभागृहात कुठला ते केळीचा विषय तुमचा निघाला, केळीचे तर लक्षवेधी ते किती वेळा मांडायचे त्यांचं त्यांनाच माहीत।
पाण्याचा प्रश्न असेल कुठला असेल फार, आणि कोणतंही बिल असून द्या, खडसे साहेब उभे राहिले की समोरच्या बिल मांडणाऱ्याला फार टेन्शन येतं की त्यांना वाटतं की हे काय 8-10 तासात आता बोलण्याचं काय बंद करणार नाही. बरं, रिपीट नाही. कारण मी आज राजकारणामध्ये ज्यावेळेला विधिमंडळामध्ये काम करतो तेव्हा काही आदर्श ठेवतो. त्या आदर्शाचा भाग घेत असताना विधिमंडळात मी काम करत असताना खडसे साहेबांसारखं बांधण्याचा प्रयत्न करतो. हा जळगावचा असलेला पॅटर्न मला लाभदायक ठरतो याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे. आणि म्हणून आज या बैठकीच्या निमित्ताने मी महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे. अध्यक्षाची जबाबदारी काय? बाबूजींनी सांगितल्याप्रमाणे उद्याच्या सत्तेमध्ये आपल्याला पक्षाला नेण्यासाठी आपला अध्यक्ष यशस्वी होईल का, हा आत्मविश्वास मला कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी उभा करायचा आहे. एक काळ असा होता की जळगावमध्ये 6 आमदार हे राष्ट्रवादीचे असायचे. संतोषजी चौधरी आमच्या बरोबर त्या ठिकाणी आक्रमक म्हणून आमदार होते, राजूभाई आमच्याबरोबर होते, डॉक्टर पाटील साहेब आमच्याबरोबर होते. सगळी मंडळी सभागृहामध्ये या जळगावमधून आले. मी पाऊस मध्ये पडत होता म्हणून थोडासा गॅप घेतला. काल जालन्याला गेलो, त्यानंतर त्या ठिकाणी अकोल्याला गेलो, बुलढाण्याला गेलो. मी प्रामाणिकपणाने सांगतो आता असलेल्या कार्यकर्त्याला प्रचंड लोकांचा पाठिंबा सामान्य जनतेचा आणि कार्यकर्ता हा पक्षाला आहे. मी ज्या वेळेला आता परत जाणार आहे तेव्हा पवार साहेबांना एवढंच सांगेल की साहेब, जे काही तालुक्याने, जे मतदारसंघ, जे जिल्हे आपल्याला परत सत्तेकडे नेऊ शकतात त्या जिल्ह्याचा मी दौरा करून आलो आणि आत्मविश्वासाने सांगू की 2029ला आपली सत्ता येईल हा ठाम विश्वास अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी देतो. आपल्या जिल्ह्यामध्ये ना, आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये पण काय वेगळं नाही. एक काळ असा होता अध्यक्ष की सातारा जिल्हा म्हटल्यानंतर 99 पासून सगळे आमदार, सगळे खासदार बाबूजी हे आमच्या पक्षाचे. आता सगळे गेले, मी आणि बाळासाहेब पाटील फक्त राहिलेलो आहे. जळगावमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. जेवढे लाभार्थी होते सगळे गेले, कारण यांना सत्तेशिवाय चैनच पडत नाही. काही जायच्या मागे आहेत. मी अध्यक्ष काल माझ्यावर होते, प्रमोद पाटीलांचं भाषण मी ऐकलं. असला तडफदारच अध्यक्ष पाहिजे. मनाच्या पोटतिडकीने जो बोलतो तोच खरा कार्यकर्ता असतो. आणि मला अध्यक्षांना मी सांगायचं आहे, अध्यक्ष साहेबांना मी सांगितलं, पवार साहेबांनी मला बाबूजी जे सांगितलं ते सांगतो. मला ज्यावेळेला अध्यक्ष केलं त्यावेळेला खडसे साहेब मला त्यांनी सांगितलं, तेव्हा मी विचारलं, साहेब कसं काय काम करायचं? तेवढे तू जा, जिल्ह्यामध्ये जा आणि जे आहेत त्यांना बरोबर घे आणि नवीन कार्यकर्त्यांची नवीन टीम तयार कर. एक दिवस महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हा नवीन कार्यकर्त्यांच्या टीम मधून सत्तेत येतो हा संदेश देण्याचा प्रयत्न करा. आलेल्या लोकांना सांगतो आता संधी आहे. आणि मी बाबूजी सांगतो, जे गेले त्यांना सत्ता आल्यानंतर परत घ्यायचा नाही ही भूमिका माझी अध्यक्ष म्हणून असणार आहे. काय निकाल लागायचा तो लागो. हे जे कार्यकर्ते आहेत वेगवेगळ्या सेलचे आहेत, समोर असलेले कार्यकर्ते, आता संधी आहे. गाडीमध्ये सीट आमच्या रिकामी आहे. ज्याला वाटतं की मला आमदार व्हायचं आहे, ज्याला वाटतं मला नगरसेवक व्हायचं आहे, ज्याला वाटतं मला या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायची आहे, त्यांना मी प्रामाणिकपणाने सांगतो की तुम्ही आजपासून आमच्या अध्यक्ष आणि आमच्या सर्व नेत्यांची बैठक घ्या आणि कामाला सुरुवात करा. आम्ही खालीच निर्णय दिलेले आहेत, वरती आता यायचंच नाही.
इथल्या कमिटीने बसून निर्णय घ्यायचा आणि त्याचे निर्णय घेऊन आघाडी कशी करायचं, कसा निर्णय घ्यायचा, खडसे साहेब तुम्ही ठरवा. कोणाला उमेदवार द्यायचे ते पण तुम्ही ठरवा. त्यामुळे आज या बैठकीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की आपण सर्वांनी आजपासून कामाला लागायचंय. मी प्रत्यक्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. मी कामगार चळवळीतला आहे. मी घ्यायची पण ठेवतो आणि द्यायची पण ठेवतो आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझा पाठीमागा एकच नेता आहे, तो शरद पवार आहे. त्यांना फक्त मी आदर ठेवतो, बाकी कोणाला ठेवत नाही. पुढचं आंदोलन मी 2 दिवस इथं मुक्कामाला येतो. पुढच्या वेळेला येईल तेव्हा खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्याच्या असलेल्या प्रशासनाच्या वर मोर्चा काढायचा आहे. काही प्रश्नावर मोर्चा काढायचा आणि त्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये मी 3 दिवस थांबतो. प्रत्येक मतदारसंघामध्ये मी बैठका घेतो. मला माहित नाही, माझ्याकडे एकाने हळूच चिठ्ठी दिली. मी चिठ्ठी खाली बघत होतो, नाव कोण, की आम्ही जर आंदोलन केलं तर या कायद्याचा वापर करून आमचा लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलनाला सुद्धा नक्षलवादी ठरवून आम्हाला आत टाकतील म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन झालं. केंद्रामध्ये एक कायदा झाला. या देशाचा पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री असेल त्यांनी जर कुठल्या प्रकारचा 30 दिवसाची त्यांना जेल झाली, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर त्याचं पद जाऊ शकतं. त्याचा वापर हा नक्की त्यांच्यासाठी होणार आहे का विरोधातल्या असलेल्या मुख्यमंत्र्याचे होणार, ही शंका भारतात व्हायला लागली. एक गोष्ट अशी सांगावी की 1-2 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा गेल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये या केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून एक काम झालेलं दाखवावं किंवा दडपशाहीची किती अन्याय झाले हे दाखवावं. क्रांती त्यालाच म्हणतात. कोल्हापूरला एका हत्तीनीबद्दल आंदोलन झालं. एका हत्तीनीचा विषय होता. अख्खं कोल्हापूर रस्त्यावर उतरलं. तुम्ही कधीही बघा, एखादा विषय झाल्यानंतर लोक रस्त्यावर उतरतात, याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आतोंश होत आहे. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगेल, आता दमाने खचून न जाता परत जिद्दीने उभा राहा. कोण कुठे गेला याच्याकडे लक्ष देऊ नका. शरद पवारांचे मावळे म्हणून आम्ही काय करू शकतो हा इतिहास करण्यासाठी आपण तयारीला लागा. ताकद द्यायची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी असेल, 100% असेल. तुम्ही ज्या वेळेला सांगाल त्यावेळेला पण आमच्या पक्षाचा कोण ना कोणी पदाधिकारी तिथे लगेच हजर होत जाईल. प्रमोदरावजी असे, आजादजी, आपले सगळे पदाधिकारी, माझ्या सेलचे सगळे पदाधिकाऱ्यांना सांगतो, नाना तर ज्येष्ठ आहेत, नाना तुमच्याकडची लोक गेली पण तुम्ही आहात तिथं आहात. हे शिलेदार पवार साहेबांचे, यांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे. आम्ही त्यांच्या घरी गेलो, देवकर साहेब तिकडे गेले, त्या काम करत नव्हत्या, त्रास होत होता, गेले की लगेच आल्या. अशी बरीच लोक आहेत. कोण कोणासाठी थांबत नसतो. जेवढी माझी परीक्षा आहे तेवढी तुमची परीक्षा आहे. आमच्या कार्यकर्त्यावर कारवाई करता, पण इथं तर लगेच प्रत्येकाला पिस्तूल द्यायचं लायसन्स दिलेलं आहे. म्हणतं गुंडगिरी जोरात आहे, अवैध धंदे जोरात आहे. एका बाजूला तुम्ही सामान्य कार्यकर्त्यावर कारवाई करता, पण दुसऱ्या बाजूला गुंड पोसण्याचा कारखाना या जळगावमध्ये काही लोक करतायत, अशा प्रकारची चर्चा आहे. सत्ता येते जाते हो. या नेत्यांनी किती वर्ष सत्तेचा या ठिकाणी हे घेतल्यानंतर लोकांना फायदा करून दिला, किती लोकांसाठी काम केलं. त्यावेळेचं राजकारण फार वेगळं होतं साहेब. आज काय राजकारण आहे? आज सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी मी जळगावला आता फिरलो, मी बोलणं बरोबर नाही, पण जळगावला फिरलं. महानगरपालिका एवढी मोठी आहे, मग महानगरपालिकेचा उठावदार असं काम मला चौकातल्या सर्कलला सुद्धा दिसलं नाही.
निदान कमीत कमी CSR फंड आणून तरी, नाही झालं तर जैन समूहाला सांगून तरी सांगितलं असतं, तर एखादा चौक जरी केला असता तर काहीतरी 5 वर्षात काम झालं. आम्ही सहन करतो याचा ते फायदा घेतात. 10 लाख कोटीचं कर्ज आहे. जनतेसाठी किती केलं मला माहित नाही. पूर्वी लोक बाबूजी विकासासाठी मंत्री सरकार काम करायचं. हल्ली पदावर बसलेला मंत्री मी कसं मोठं होणार याच्याकडे बघतो. प्रचंड भ्रष्टाचार सुरू झालेला आहे. आम्ही आवाज उठवत नाही. अधिवेशनामध्ये आम्ही ठरवतो की या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढायचा, परंतु त्याकडे सरकार लक्ष देत नाही. आता वेळ आलेली आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कुठल्याही निवडणुका असो, कार्यकर्ता उभा करायचा. तो निवडून येईल का पडेल याच्याकडे न बघता तो कार्यकर्ता उभा राहिला तर मला पक्षाने तिकीट दिले, तिथं तो प्रामाणिकपणाने पक्षाशी राहील. अशा प्रकारची कामं या निवडणुकीला आपल्याला अध्यक्ष सर्वांना करायची आहे. आणि मला जेवढा आत्मविश्वास आहे, मी आज 100% तुम्हाला सांगतो की 2029च्या अगोदरच या सरकारमध्ये केंद्र आणि राज्यावर केवढं बहुमत आहे. काल मला एकाने विचारलं, 14 मतं तुमची फुटली. आता खडसे साहेब, आपण मतदान गुप्त करतो, कधी कोणाला मतं पडलेली फुटलेले कळतात. आम्ही बोललो मग आम्ही ऑब्जेक्शन घेतोय. राहुल गांधी घेत आहेत, सगळे घेत आहेत की ही मतदान फुटतात, यांना माहिती कशी पडतात. पण राजकारणामध्ये अशा सांगितलं की महाविकास आघाडीची फुटली. मी त्यांना एवढंच सांगितलं की तुमच्याकडे एवढं पाशवी बहुमत असताना सुद्धा तुम्हाला खासदार सुद्धा आता खरेदी करावं लागतात, एवढी तुमची अस्थिरता आहे. मी तुम्हाला सांगतो, त्याचा उल्लेख इथे झाला. काय देशामध्ये आणि राज्यामध्ये आता मागणी, समाजाची मागणी वरती यायला लागली. यांनी मला निवेदन दिलं, खडसे साहेब आम्ही मागणी करतो, केळीला भाव द्या. खाजगी व्यापारी केळीला त्या ठिकाणी दर मारतायत. 1,800 रुपये दर कधी नव्हता तेवढा केळीला भेटायला लागलाय. याच्यावर सरकारचं लक्ष नाही. पक्ष फोडायचे, संघटना फोडायच्या, नेते फोडायचे, कार्यकर्ते फोडायचे. 250च्या वरती बहुमत असताना सुद्धा अजून आमच्या नेत्यांना बोलतात आमच्याकडे या, आमच्याकडे या. काय आम्ही सहन करतोय. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये इतका पैसा महाराष्ट्रात लुटला, इतका पैसा लुटला. टेंडर जर बघितले, टेंडर तर 10 रुपयाचं काम 30 रुपये केले गेलेलं आहे. सरळ सरळ तिजोरीवर दरोडा टाकण्याचं काम चालू आहे. सध्याच्या मुख्यमंत्र्यांना तारेवरची कसरत आहे तशी. शिस्त पण लावायची आहे. बेशिस्त असलेल्या वर्गातले जर त्या ठिकाणी विद्यार्थी असेल तर त्या शिक्षकाला किती त्रास होतो हे आता देवेंद्र भाऊंना कळतंय. मी तुमचा आत्मविश्वास वाढवायला आलेलो आहे. त्या लढण्याची जिद्द ठेवा. क्रांती होणार. किती मतं घेतील आणि निवडणूक आता त्याच्यावर राहिलेला नाही. दरवेळेला बाबूजी वेगवेगळी स्ट्रॅटर्जी यांची आहे. त्यांचा बुद्धिमत्तेवर फार मोठा विश्वास आहे. मागच्या वेळेला लोकसभेला 300 पार करू 70 मतदानामध्ये गोळ करण्याचा प्रयत्न केला. 2 राज्यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कमी पडले म्हणून ते 300 पार गेले नाही. लोकसभेला आपल्यातल्या लोकांनी इतिहास घडवला. सगळ्यात जास्त खासदार महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे साहेब निवडून आले. हे सावध झाले. महाराष्ट्राचं राज्य गेलं तर देशाचं राज्य जाऊ शकतं हे बघितल्यानंतर त्यांनी या वेळेला मतचोरी आणि वोटिंगची मॅनेजमेंट करून टाकली. काही ठिकाणी 40,000, काही ठिकाणी 25,000 मागाशी यांनी सांगितलं. एवढा अभ्यासपूर्ण ते काम करतात. पुढची निवडणूक कधी लढवायची ते आत्ता ठरवतात आणि कशी लढवायची ते आत्ता ठरवतात देशमुखजी. आणि आम्ही
निवडणूक लागल्यानंतर 15 दिवसांनी उमेदवार निवडणुकीच्या अगोदर ठरवतो कोणाला द्यायचा, तो पण आमच्या आघाडीची चर्चा चालू असते. 15 दिवसानंतर तो माणूस किती पळणार? प्रत्येक मतदारसंघामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातली 10-10 हजार नावं प्रत्येक ठिकाणी टाकली होती. एका बूथच्या मागे 70 ते 80 लोक. त्याला एक माणूस नेमला होता. तो माणूस त्या लोकांना गाड्यातून घेऊन येणार, मतदान करून घेणार आणि परत जाणार. या राज्यामध्ये आजपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत मतदान यादी जाहीर होईपर्यंत ऑनलाईन मतदान कधी या ठिकाणी नोंदणी झाली होती का? ही एक सिस्टीम होती. मतदाराच्या बाबतीमधली एक सिस्टीम करून शेवटच्या क्षणाला जे म्हणतात ते 75 लाख मतं वाढवली, अशा प्रकारचा संशय आहे. तुमच्यात हिंमत असेल ना तर लोकशाही पद्धतीने निवडणूक करा. तुमच्या आहेत ते सुद्धा निम्मे घरी पाठवण्याची ताकद या महाराष्ट्राच्या आणि जळगावच्या जनतेची आहे. माझं आता उलट तुम्हाला म्हणणं आहे कार्यकर्त्यांना, हे खचून जाऊ नका, काही होत नाही. फक्त लोकांमध्ये जाऊन फक्त सांगा हे आरक्षणाचा वाद केलेला आहे, हे मिटवणार नाही. मराठा, ओबीसी, त्यानंतर आता वंजारींची मागणी आली, त्यानंतर आता धनगरांची मागणी आली. सगळे मागण्या निवडणूक आल्या की ह्या मागण्या सुरू करायला प्रयत्न होतोय. अधिकार असेल तर तुम्ही निर्णय घ्या. केंद्रामध्ये तुम्ही आहात, राज्यात तुम्ही आहात. दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करून त्या समाजाची महाराष्ट्रातली शांतता भंग करून टाकायची, त्यातून निवडणुका जिंकायचं, हे नवीन फंडा यांच्याकडून आलेला आहे. मी लोकांना विनंती करेन, तुम्ही किती जण काम करताय याची नोंद घ्यायची जबाबदारी निरीक्षकांकडे मी निश्चितपणाने देतो. निरीक्षकांना सांगेल, जो काम करतोय त्याचा अहवाल हा आमच्याकडे द्यायचा. जो काम करणार नाही आणि तो फक्त पक्षाच्या पदावर असेल त्याचा पण अहवाल द्या. काम करेल त्याला वरती आणण्याचा आणि त्याला ताकद देण्याची जबाबदारी माझी असेल. 100% ते सांगू इच्छितो. आणि एक तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला जिंकायचं असेल, एका बाजूला पैसा आहे, एका बाजूला सत्ता आहे, अधिकाराचा प्रचंड वापर केला जातो, तर त्या ठिकाणी 90% मतदार तुमच्या मागे कसं येईल याच्या बाबतीची जागृती करा. समाजामध्ये जाऊन तुम्हाला कशी भांडणे लावतात हे सांगायला प्रयत्न करा. इथल्या मूलभूत प्रश्नाच्या संदर्भामध्ये आवाज उठवा. या संदर्भामध्ये मी आपल्या सर्व नेत्यांना सांगतो, तुम्ही तारीख ठरवा. किती माणसं येतात त्याच्याकडे बघू नका. निदान 350 कार्यकारिणीमधले आले तरी आपला मोर्चा काढू. मला खात्री आहे की 300चे 500 होतील, 500चे 1000 होतील, 1000चे 10,000 होतील आणि एक दिवस एक असा येईल या जळगावमध्ये ज्या शरद पवार साहेबांना या जळगावने अत्यंत प्रेम केलं, ज्या नेत्याने सर्वसामान्य जनतेच्या आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी, माणसांसाठी अहोरात्र कटून महाराष्ट्र घडवला, त्या नेत्याचा हा जळगाव परत उभा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तो करताना माझे आव्हान आहे, आज मी येऊन गेलेलो आहे, मला तुम्ही कधी बोलवता याची मी वाट बघतो, तरच माझा कार्यकर्ता काम करतो याचा मला निश्चितपणाने विश्वास वाटेल. त्यामुळे आपण आजपासून कामाला सुरुवात करूया. फक्त आपल्याला 2 वर्ष काम करायचं आहे. या 2 वर्षामध्ये आपोआप देशामध्ये परिवर्तन होणार आहे. या 2 वर्षामध्ये आपोआप राज्यात परिवर्तन होणार आहे. पण हे परिवर्तन होत असताना तुम्हाला आत्मविश्वासाने सांगावं लागेल, मी एकटा मावळा आहे शरद पवारांचा, पण मी ते परिवर्तन करण्यासाठी मी हातभार लावला. हा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जिथे अन्याय होईल तिथे मला कल्पना द्यायची. मगाची चौधरी साहेब बोलल्याप्रमाणे एकदा प्रेमाने सांगू, 2 वेळा सांगू, 3ऱ्या वेळा यांचा आशीर्वाद घेऊ, पुढे बघू. एवढंच आपल्याला इथं सांगतो. फार बोलणार नाही, पण जाताना मी आत्मविश्वास जातो की आपण सगळेजण एका विश्वासाने जा. पुढचे आमदार आपले आणायचे आहेत, पुढच्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिका. मला अजयजींनी सांगितलं महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक नाही. शुरुआत तो करो. अपने पास क्या है, खाली चिल्लाने का काम है. अरे तुम्हारे पिताजी थे महाराष्ट्र के प्रदेश के अध्यक्ष, आवाज जोर से दिखाते थे.
अभी तुम्हारी जिम्मेदारी आहे, माझ्या अध्यक्ष आणि शहरातल्या सगळ्या लोकांची जिम्मेदारी आहे. मी तुम्हाला सांगतो, मला आत्मविश्वास आहे समोरच्या कार्यकर्त्यांना. आजपासून तयारी करा. प्रत्येकाने 1 तास फक्त पक्षासाठी रोज द्यायचा. 1 तास, फक्त 1 तास. आणि त्याचं मला हे मी काम केलं, लोकांमध्ये जाऊन हे सांगितलं. तुम्हाला विषय देतो मी. आणि या जिल्ह्यातल्या प्रमुख मागण्याच्या संदर्भातून जिल्हाधिकारी कार्यालय, आम्ही आमचा चरण वाघमारे आपले आहेत, पावसामध्ये मोर्चा काढला. आता आम्ही सगळीकडे मोर्चे काढतोय. आपला 15 तारखेला मोर्चा आहे. साहेब आपल्याकडे 2 दिवसाचं शिबिर व्हायचं. आम्ही सांगितलं 1 दिवसाचं शिबिर घ्यायचं. दुसऱ्या दिवशी ऐकणारे पण तेच, बोलणारे पण आम्ही तेच. मी सांगितलं तू फाटा बंद करायचा. आता महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे, अवकाळी पाऊस झाला, प्रचंड नुकसान झालं. प्रचंड नुकसान झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी, मंत्री म्हणतात की नाही योग्य वेळी करू. तुमची योग्य वेळ आम्हीच आणून दाखवतो. 15 तारखेला मोर्चा आहे. पवार साहेब स्वतः आहे मोर्चामध्ये. मी जळगावकरांना विनंती करेन, केळीचा तुमचा प्रश्न आहे तो पण त्यात घ्यायला लावतो. आणि आम्ही सगळी निवेदनं जिल्हाध्यक्षांकडून घेणार आहोत आणि त्यांची एक फाईल तयार करणार साहेब. आणि ती पवार साहेबांच्या माध्यमातून पत्रावरून आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहे की याच्यावर तुम्ही कारवाई करा. नाही झालं तर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उभं करणार आणि या शेतकरी विरोधी सरकारला शेतकरीच घरी बसवून गाडेल अशा प्रकारचा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न. आणि हा प्रयत्न झाल्यानंतर माझं दुसरं आंदोलन असणार आहे. तुम्हाला मी आता आराम करून देणार नाही. लगेच आम्ही युवकांच्या बद्दल आंदोलन घेतोय. बेरोजगारी, राज्य सरकारने आजपर्यंत या जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा सीओ कार्यालय असेल, SP कार्यालय असेल, भरत्याच झालेला नाही. आमचा तरुण बेरोजगार आहे. MIDC मध्ये नोकऱ्या नाही. याचा आवाज आम्ही उठवणार आहोत. आमचे डॉक्टर इथं आहेत आदिवासी, त्यांच्या लोकांना मी कामाला लावलेलं आहे साहेब. अख्ख्या आदिवासी विभागामध्ये फिरतायत. ते आता महाराष्ट्रामध्ये फिरतायत. त्यांना म्हणलं तुम्ही जिल्ह्यात थांबायचं नाही. एक टीम केली आम्ही, अख्ख्या इथं आम्ही फिरायचं आहे. मला आता संतोष भाऊ म्हणाले की मला तुम्ही नागपूरला सुद्धा मी जातो. प्रत्येक समाजाची लोक आता पक्षाचं महत्व त्यांना पटवून देऊन सांगावं लागेल, हे सरकार तुम्हाला लुटतंय. आता GST पर्व कॅन्सल केली. GST सांगितलं की आम्ही आता दिवाळी चांगली घालवणार आहे. मागच्या दिवाळी आमच्या अंधारात घालवलं, त्याचं काय? दिवाळी तुम्ही ज्या वेळेला कमी करताय GST, याचा अर्थ मागच्या अनेक वर्ष तुम्ही आमच्याकडून GST जास्त घेताय. जरा पण लाज वाटत नाही. म्हणून आपल्याला ही लढाई करायची आहे आणि माझा विश्वास ठेवा, मी लढणार आहे. तुम्हाला दिसून येईल हा अध्यक्ष लढणारा अध्यक्ष म्हणून आहे. वेळ पडली तर रस्त्यावर उतरणारा अध्यक्ष, एवढा विश्वास तुम्हाला देतो. त्यामुळे कोणाला वाटत असेल जळगाव मधलं राष्ट्रवादी संपली, मी आज सांगतो जे गेले त्यांना पश्चाताप होईल की आपण इथून गेलो, ही चूक झाली, राष्ट्रवादी परत उभारी राहिली. अशा प्रकारचं काम सर्वांनी करा. एका आत्मविश्वासाने आपण पुढे जाऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेब आपणास हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.